विनंती आहे। राऊत साहेब बोला। आज या ठिकाणी जनसुरक्षा विधेयक सन 2024 विधेयक क्रमांक 33 या ठिकाणी मांडण्यात आलं। अत्यंत परिश्रमानं आणि फार मेहनत घेऊन या ठिकाणी बावनकुळे साहेबांनी या ठिकाणी ते विधेयक या ठिकाणी मांडलं पुन्हा, आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी अनेक त्या ठिकाणी दाखले देऊन सांगितलं आहे। परंतु अध्यक्ष महोदय, अत्यंत संवेदनशील असं हे विधेयक या ठिकाणी आहे, आणि खरं पाहिलं तर राज्य घटनेतील कलम 19 यामध्ये जे मूलभूत स्वातंत्र्य दिलेलं आहे त्यालाच कुठेतरी नष्ट करणारं हे विधेयक असं या ठिकाणी सांगावंसं वाटतं। अध्यक्ष महोदय, राज्य घटनेतील 15, 16 आणि 17 हे 3 कलम सांगतं या ठिकाणी की जर तुमच्या शेतीला भाव मिळाला म्हणून आंदोलन केलं हे बेकायदेशीर ठरणार, तुम्ही रस्ता अडवला तरी ते बेकायदेशीर होईल, एकंदरीत मोर्चा काढला काही केलं तर त्यावेळेला असा कायदा लागू शकतो काय, ही शंका सुद्धा या ठिकाणी व्यक्त करण्यात येते। अध्यक्ष महोदय, इंग्रजांच्या काळामध्ये असंच झालेलं होतं। कलम 17 मध्ये जो रोलेट टाला होता, ज्याला भारतीय लोकांनी काळा कायदा म्हटलेलं होतं, आणि त्यामध्ये पूर्ण देश पेटला आणि तो कायदा नंतर रद्द करण्यात आलेला होता। अध्यक्ष महोदय, 350 वर्षापूर्वी स्वराज्याची स्थापना या ठिकाणी झाली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात त्यांचं नाव घेऊन सरकार बनली, आणि आज आपण त्या विचारांना कुठतरी तिलांजली देत आहोत काय, त्या विचारांचा कुठं खून करतोय का, असं चित्र महाराष्ट्रात उभं राहता कामा नये, हा प्रयत्न निश्चितपणे बिलाच्या माध्यमातून झालेला पाहिजे। अध्यक्ष महोदय, कारण ज्या संविधानाची आपण शपथ घेतो आणि ज्या शपथेवर ही सरकार चालते त्यालाच कुठतरी आपण दोषी ठरवतो की काय। कलम 19 मध्ये जे अधिकार देण्यात आलेले आहेत भाषण स्वातंत्र्याचा, त्याला कुठतरी आपण मोडतो की काय असं या ठिकाणी आमच्या सारख्यांना जाणवतं। कारण अभिव्यक्ती स्वातंत्र्य संपण्या म्हणजे एखाद्या हास्य कलाकारांनी काय मांडावं, एखाद्याने टीका करावी, विरोधकांनी काय बोलावं, यावर दडपशाही करून आम्हाला आतमध्ये घालण्यात येईल का, असं भय, आणि ते भय या ठिकाणी निर्माण व्हायला लागलं। अध्यक्ष महोदय, माध्यमात सुद्धा हाच प्रकार या ठिकाणी आहे, आणि त्यामुळं या ठिकाणी हे सांगत असताना मला असं वाटतं की या सर्व बाबींचा विचार झाला पाहिजे। जेव्हा भीमा कोरेगाव या ठिकाणी झालं त्यामध्ये जे लेखक विचारवंत कार्य यांना अशाच पद्धतीने अटक करण्यात आली, परंतु त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी निष्पन्न निघालं नाही, कोणताही असं निकाल त्या ठिकाणी आला नाही की ज्याच्यामुळे त्यांना देशद्रोही ठरवण्यात आलं। असेच आंदोलन आम्ही काही काळापूर्वी पॅन्थर मधून आम्ही केलेले होते, आणि रिपब्लिकन पक्ष म्हणूनही आंदोलन चालतात, तर अशा वेळेला आमच्यावर सुद्धा तशी गदा येईल की काय, ही भीती दलित समाजामध्ये मोठ्या प्रमाणात आहे, आणि म्हणून या ठिकाणी मी बोलायला या ठिकाणी आज उभा झालेला। अध्यक्ष महोदय, अलीकडे काही दिवसापूर्वी आपण या ठिकाणी एक वारी झाली पंढरपूरची, आणि पंढरपूरच्या वारीमध्ये या ठिकाणी म्हणण्यात आलं की काही शहरी नक्षल त्या ठिकाणी आलेत, आणि ते शहरी नक्षल या ठिकाणी वारीला धोका देतील की काय। परंतु वारी आता संपली, चांगल्या पद्धतीने संपली, सरकारने चांगल्या पद्धतीने त्याला हाताळलं, परंतु असं चित्र कुठेही दिसलं नाही। त्या ठिकाणी संविधान सप्ताह दिंडी त्या ठिकाणी जी तयार झाली होती, माझ्याकडे पत्र आहे या ठिकाणी की अनेक कीर्तनकारांनी ते पत्र मला पाठवलं, आणि त्या ठिकाणी सांगितलं की आम्हाला शहरी नक्षल कसं म्हणण्यात आलं, कशा पद्धतीनं पुण्याच्या कमिशनरकडे या ठिकाणी तक्रार करण्यात आली, आणि वरच्या सभागृहात सुद्धा हा मुद्दा उपस्थित झाला होता। अध्यक्ष महोदय, या बाबींचा विचार करून राज्य सरकारने, माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, तुम्ही काफी बरंच मेहनत घेतली, या ठिकाणी चांगलं बिल आणण्याचा प्रयत्न केला, आणि हेही सांगतो
की गडचिरोली जिल्हा जो नक्षलवादी होता त्या ठिकाणचा नक्षलवाद कमी करण्यामध्ये प्रमुख भूमिका आपण त्या ठिकाणी केलेली आहे, त्याचं समर्थन तर आम्ही केलंच पाहिजे. परंतु हे करत असताना शहरी नक्षल म्हणून जर चांगल्या संघटनांना, ज्या संघटना चांगल्या पद्धतीचं काम करतात, देशाच्या संविधानाला धरून काम करतात, त्यांना सुद्धा अशा पद्धतीची वागणूक मिळायला नको, या संबंधी विचार व्हावा एवढंच सांगून मी या ठिकाणी थांबतो. अध्यक्ष महोदय. रोहित पवार. अध्यक्ष महोदय,